हॅलो गोडताईंनो, कशा आहात? खूप मस्तच असतात. मी पण छान आहे. तर आता काय गणपतीची तयारी चालू आहे. तुमच्याकडे पण असेल, माझ्याकडे पण चालू झाली आहेच. तर आता व्हिडिओ जसं की तुम्ही थंबनेलवरनं, टायटलवरनं गेस्ट केलंच असन, ओळखलंच असन की आज व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे. तर आज चालू आहे घराची साफसफाई. आज घेतली होती मी ऑफिसमधनं सुट्टी. घेतली होती म्हणजे पूर्ण आज दिवस तर असाच गेला, पूर्ण टोटल कामामध्ये गेला आहे. तर आता गणपती बाप्पा येते, सणसुद्धा येते, साफसफाई लागतेच घरामध्ये. नाही म्हणलं तरी पण घरामध्ये बरेचसे कामं, बरीचशी घाण निघते. आता आज मी कसं केलं ना, की जसं मला पूर्ण पलंग खोलायचा होतं. पण आता ते पूर्ण पलंग जर मी खोलला ना, तर होतं काय ना, ते वापस जॉईंट करायला ना खूप अडचण येते. आणि एक तर रूम माझ्या छोट्या-छोट्या आहेत आणि बाहेर जसं की आता नवीन किरायदार फॅमिली राहायला आलेली, तर त्यांना काही बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्ट होत नाही. तर मग मला बाहेर काहीसुद्धा ठेवायला यावेळेस जमत नव्हतं. एरवी कसं मुलं राहत होते ना, सगळ्या गोष्टी ॲडजस्ट व्हायच्या, पण आता होत नाही. चल जाऊ दे. आपल्याला असं वाटतं की आपल्यामुळं कोणाला त्रास झालेला नको, कारण की त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव खूप वेगळा आहे. त्यांना अजिबातच जमत नाही. आता ठीक आहे, चल म्हटलं आम्ही ना घरातली घरातच होईन तेवढा पलंग तर मी खोलला नाही. पण जे जे खोलता येईन ना आणि आतमधलं मला झाडता येईन का तेवढं मी झाडायचा प्रयत्न केला. कम से कम 7-8 ते उंदरं निघून गेले त्याच्यामध्ये. नाही म्हणता म्हणता त्यांनी बरीचशी नुकसान केली अशी. कसं वेळ नसल्यामुळं ना मला घडी-घडी पलंग खोलता येत नाही आणि पोरांकडनं एवढं जमत नाही. आता होतं कसं की वरचीवर होईन तेवढं आवरायचा प्रयत्न असतोच माझा. पण वरचीवर आवरलं ना ती खाली घाण तशीच राहून गेली माझ्याकडून. या महिन्यात तर एक अमावास्येला सुद्धा माझ्याकडून पलंग खोलला गेला नाही. दीप अमावास्येच्या वेळेस पण मी बघितलं होतं करायचं, पण वेळ भेटला नाही. कारण की ड्युटी येणं-जाणं, त्यानंतर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा लागते, त्यानंतर बाहेरचे कामं राहते, घरातले कामं. ह्या वेळेमध्ये वेळ काढून मला हे काम करावं लागतं. पण म्हटलं ह्यावेळेस नको, कारण की खूप दगदग होऊन जाते. ड्युटीवरनं येऊन जर मला हे आवरायला जर मी घेतलं ना, तर मग खूप दगदग होती आणि शिवाय ड्युटीला पण सुट्टी पडते मग. सुट्टी म्हणजे दुसऱ्या दिवशी जाणं होत नाही. मग त्यासाठी मी आजच सुट्टी घेऊन टाकली. म्हटलं आज सगळं फायनल करून टाकू. कसं ना आता वरचीवर माझ्याकडनं रूमा छोट्या असल्यामुळं वरचीवर बऱ्याचशा गोष्टी आवरल्या जातात. पण खालपर्यंत आवरल्या जात नाही. जसं की पलंगाच्या खाली काही रोज झुडल्या जात नाही. वरच्यावरच झाडून पुसून घेतलं जातं. मग घरात आहे ना माझ्या एवढं काही आवरायसारखं विशेष नव्हतं. पण जाळं आळं हां, आपण मस्त म्हणतो की जाळं घरामध्ये नसन किंवा लांबून दिसत नाही. पण काढायला गेलं ना बरेचसे जाळं निघतं, बरीचशी घाण निघून जाते. दर आपण 15 दिवसाला जरी घर स्वच्छ करायचा प्रयत्न केला ना, तरी पण ते घरामध्ये घाण निघेल बघा. इथे आहे ना उंदरं लय मोठे निघले होते बघा. उंदरांनी ना 2 उशा पलंगातल्या फाडल्या. त्यानंतर देवाचं बरंचसं सामान होतं ते सुद्धा कतरलं. त्यानंतर झाडू होता, जो माझ्या आता तुम्हाला झाडू दिसतोय का, त्याचं तर पूर्ण तहीस-नहीस केलं उंदराने. मग मी कुणालला काय म्हणलं, तू जाय आणि ना पहिले उंदराचं आहे ना औषध घेऊन ये. जे त्या वड्या म्हणतात का, ते आण म्हणलं. आणि मी पहिले मग काय केलं, ह्या फळ्या बाजूला केल्या. त्यानंतर हे झाडून घेतलं सगळं. पुसायचं तर काही चान्स नव्हता, कारण की गणपतीचं डेकोरेशन मला इथं करायचं आहे. तर मग मी काय विचार केला, आता तोपर्यंत फक्त झाडून घेते, जाळं-जुळं काढून घेते आणि ज्यावेळेस मी पलंग काढेन त्यावेळेस मी स्वच्छ अगदी पुसून घेईन. इथं कसं जमत सुद्धा नव्हतं पुसायला आणि बाजूला ना बराचसा असा पसारा पडलेला होता. आता वेळ पण इथं होत होता. थोडं बँकेचं काम होतं. सकाळी पहिले कुणालसोबत जाऊन ते बँकेचं काम करून आले. त्यानंतर मग ह्या कामाला लागले. कसं असं वाटतं एकदा घेतलं ना स्वच्छ आणि पुरं काम झालं तर बरं वाटतं ते काम केल्यासारखं. नाहीतर वरचेवर करून त्याला उपयोग पण नसतो. आता धुळीचा बराचसा मला प्रॉब्लेम आहे. लगोपाठ एक नाही तर एक शिंका मला इथं चालू झाल्या. कुणाल गेला तिथं आता हे आणायला वडी याची उंदराच्या वड्या आणायला गेलेला आहे. तर आता ते उंदर मरून जर पडले, त्याचा जर वास सुटला, तर मला अजून एकदा पलंग खोलून ते उंदरं बाहेर काढणे. तर आता इथं ह्या गोणीमध्ये कचरा वगैरे मी भरला. त्यानंतर आता कुणाला येईपर्यंत म्हटलं पडदे काढून घ्यावा. आता ह्यो जो पडदा होता का, हे मला बऱ्याच दिवसापासून धुवायचा होता, पण तो माझ्याकडनं निघत नव्हता. कामं करताना, घराची साफसफाई करताना ताईंनो एवढं लक्ष ठेवा, लाईटाच्या वायरेपासनं किंवा असे लाईट जिथं ओलं असन, वल्लं अंग घेऊन लाईटापाशी जाऊ नका, कारण की भयानक असा शॉर्ट लागतो. काही तर जेमतेम जसं मी पडदा ओढून काढला, तिथली पण झटक-फटक केली. आता कुणाला म्हणलं तू वर चढ, कारण की आता घेतोच आहे पूर्ण पुढचं घर, तर तेवढं घेऊनच टाक म्हणलं. घाण नव्हती. दीप अमावास्येच्या दिवशी मी हे सगळं आवरलेलं होतंच, पण म्हटलं चला आता हात घ्यावाच आवरून, नाही का नाही. कसं घाण नाही म्हणलं तरी पण बरीचशी घाण निघून जाते. तिथला पडदा काढला. त्यानंतर इथं मला सुधरत नव्हतं नेमकी काय करू, म्हणून लय पसारा पडलेला होता घरामध्ये. तर आता किरायचं घर म्हणल्यावर कसं ना लय गोष्टी ॲडजस्ट करावं लागतं बघा. घरमालकाच्या हिशोबाने वागायचं आणि बाजूचे जे लोक आहेत ते घरमालकाचे रिलेटिव्ह येतात, त्यांना जास्त काही बोलल्या पण जात नाही. इथं कुणालचं म्हणणं चालू होतं की मम्मी मी लय काळा दिसतोय का, त्याला म्हणलं नाही काही काळा बिळा दिसत नाही, चांगला दिसतोय तू. आपलं काम आवर म्हणलं पटपट आणि तू पण तुझ्या कामाला लाग, बाकी पुढचे कामाला कामं करू दे. मग इथं पलंग वगैरे सगळा झाडझूड झाला. त्यानंतर थोडं थोडं सगळं सामान इथं लावून दिलं. जे लावायचं नव्हतं ते मी बाहेरच ठेवलं आणि जे लावायचं होतं ते आतमध्ये लावून पलंग पूर्णपैकी मला पॅक करावा लागला.
करून ठेवावं लागेल, कारण की उंदराचा लय प्रॉब्लेम झालेले. पहिले कॉकरोच होते आणि आता उंदर, म्हणजे एक ना एक मनस्ताप द्यायला राहतच कोणी ना कोणी. ते असो, आता सगळ्यांच्याच घरामध्ये असतं ते. आता इथं कुणाला फळ्या लावून देतोय, कारण की एकटीचं काम नाही माझं, होतं एकटी करून, पण मग खूप जीवाची अवकळ्या होत्या, खूप जीवाची ते काय म्हणते ना, घामाघूम होतं, खूप तकलीफ होती. त्यासाठी म्हटलं नाही, तू म्हणलं आज घरीच थांब थोडा वेळ आणि मला एवढं पलंगाची बाकी मदत कर, बाकी माझी मी करून घेऊ शकते. कारण हाताखाली मुलं असले ना तर पटपट कामं होते. एकटी काय काय करणार आहे ना. गादीचा पण उचलायचा प्रॉब्लेम येतो मला. त्यानंतर त्यांनी गादी वगैरे मला टाकून दिली. आता इथून पुढे तो पण तेच त्याच्या कामांना कटिंगला चालला जाईल. आता मी काय केलं ना, इथं पहिले सगळं हे सामान काढून घेतलं आणि खिडकी पहिले स्वच्छ करायला घेतली. इनमीन एकच खिडकी ती, तिथनंच आवाज यायला जागा आहे. तर किचनमध्ये तुम्ही जर बघितलं तर एकही खिडकी नाही, एकदम म्हणजे कोंडवाड्यात असल्यासारखी रूम आहे. त्यानंतर मग आता बाहेरचं म्हटलं साफ करून घ्यावं. बाहेर पण बरंच असं जाळं झालेलं होतं, काय काने कोपरे खिडक्या हिकून तिकून लई जाळं झालेलं होतं. म्हटलं ते पण हातोहात एकदा साफ करून घ्यावं. इथं चांगले ओल्या कपडा घेतला, चांगली खिडकी पहिले पुसून घेतली, त्यानंतर सगळं सामान लावून घेतलं आणि खिडकी लावून घेतली. त्यानंतर आता इथालचा पडदा माझ्याकडून काढायचा बाकी होता, ते पण पक्कडच घ्यावं लागली त्याला, पण तो पण एवढा आसाने निघला नाही, कारण की पोरं जेव्हा लावतात ना तेव्हा ती जी स्प्रिंग असते का ती ओढून लावतात आणि माझ्याकडनं ते अशक्य होतं निघणं. मग त्यासाठी पकड घेतली आणि पकडनी ते काढलं. त्यानंतर तिथलं पण मी आवरून घेतलं. आता इथालच्या पण पडद्याचा सेम तोच प्रॉब्लेम होता. इथं पण मला पकडच लागली, इथं पण मी पकड घेऊनच ते शेवटी खोलावं लागलं मला, नाही तर तसं तर मला बिलकुल जमत नव्हतं. तो एक खोलला. नंतर इथं पडदे बिडदे भिजू घातले. पुढचं घर तर टोटल म्हणताना सगळं आवरलं गेलं, काय सगळं टोटल पुढचं घर आवरलं गेलं. बेडशीट वगैरे टाकलं. घर ज्या दिवशी आवरलं त्या दिवशी ना इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटतं ना घरामध्ये. नाही तर कच 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 कच, इकडून आलेले पाय पलंगावर, तिकडून आलेले पाय पलंगावर, इकडून आलेले पाय घरात, तिकडून आलेले पाय घरात, असं होतं माझ्या इथं. तर पण असं आता सगळ्यांच्याच घरात येते. आणि किरायचं घर म्हणलं की लय जपून, म्हणजे भयानक जपून राहावं लागतं. त्यानंतर आता इथलं आवरलं, कपडे वगैरे बदलून घेतले, नंतर गाऊन घालून घेतला, जसं की आपलं एकदम कम्फर्ट जे कपडे आपण जे म्हणतो ते घालून घेतले, आपल्याला जे कामाला योग्य पटेल ते. त्यानंतर मग इथं रॅक बिक काढून घेतलं. आता रॅकचं झालं होतं असं की घरातलेच पाणी पाणी होऊन जातं, मग ते आता हळूहळू सगळं मला साफ करावं लागलं. बरंचसं घाण झालं तर रॅक पण, त्याचे किटन थोडं थोडं चढलेलं होतं. तर आता म्हटलं हे पण स्वच्छ करून घ्या. जास्त मला काही आवरायचं नव्हतं घरामध्ये, कारण की डेली म्हणजे जे वापरायच्या वस्तू आहेत का माझ्या वतीने मी त्याच वरती ठेवलेलं आहे, काय आणि ज्या वापरायच्या नाही का ते मी डायरेक्ट पलंगात टाकून दिलेलं आहे. हे किरायचं घर आणि खाली कर असं होतं. त्यासाठी घरात शिल्लक फ्रीज म्हणा, कूलर म्हणा, वॉशिंग मशीन म्हणा, ते सुद्धा मी आणलेलं नाही, कारण की उचल पटकली होती आणि वस्तूंचा नाश एक होतो. त्यासाठी ठीक आहे चला जे आहे ते तेवढं धकतं पण माझं. पण नाही, आता बघू म्हटलं, आता फ्रीजचा हाय डोक्यामध्ये, फ्रीज घ्यायचंच आहे मला, कारण की फ्रीजच्या बिना आहे ना बरेचसे कामं राहून जाते माझे. जसं की आता भाजीपाला इतका महाग झालेला आहे ना, एकखटी आणून ठेवला का स्वस्त पण भेटतो आणि जास्त दिवस पण जातो. रोजचे माझे 50-60 रुपये त्या भाजीपाल्याला चालले. तर बघू आता, मैत्रिणीच्या नावावर तिला बोलले मी, तिच्या मिस्टरांच्या नावावर झालं तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर इथं रॅक वगैरे चांगलं घासून झालं, त्याचं पाणी गळून दिलं चांगल्यापैकी. आणि इथं मी भांडे पुसून घेतलं, भांडे लावले. आता म्हणलं कसं ना, एक एक जर करायला घेतलं तर पटकन होईल, आणि जर सगळाच एकखटी पसारा काढला ना तर इकडचं जे आहे ते रॅक वगैरे सगळं आवरलं गेलेलं आहे, बघू शकता. इथलं सगळं आवरलं. ह्या रॅकवरचं एवढे भांडे तिथं आता हे घासून ठेवायचे. नंतर आता मग हे घ्यायचे, हे पूर्ण घ्यायचे, हे घासून ठेवलेले पहिले, आणि त्यानंतर किचन वाटा एवढं आवरलेलं आहे. कसं आहे ना, मोजकेच जर मी वस्तू वरती ठेवल्या आणि मोजकेच भांडे जर वरती ठेवले म्हणजे आहेतच, तर मग हे आवरायला लई सोपं जातं. कसं ड्युटीच्या हिशोबाने एवढा वेळ भेटत नाही, आणि शिवाय एवढी गरज पण पडत नाही भांड्याची. तर मग मी काय करते ना, जेवढे लागते ना तेवढेच वरती ठेवलेत, बाकीचे ना सगळे कॉटमध्ये टाकून दिले. आता कॉटमधले घासायचे ना ते थोडेफार आहेत, तर ते त्याच्यातच मी ठेवले. घर छोटं असल्यामुळं ना लई अडचण येऊन जाते एवढं सगळं आवरायची, कारण की पलंग आवरताना बघितलं तर मी लई अडचण झाली, आणि बाजूला आता किराणा राहायला आलेले. तर मग आता ते जास्त काही वापर नसतो माझा तिकडं, आणि ठेवून पण देत नाही ते. आता ज्याचे किरायाचे घरी त्यांना तर माहिती किती ॲडजस्ट करावं लागतं. आणि शिवाय बऱ्याचशा गोष्टी मला आता घरात ठेवावं लागतं. पहिले कसं मुलं राहत होते ना बाजूला, एवढं टेन्शन येत नव्हतं की ठीक आहे चला आहे, काही बोलत नव्हतं. आता सगळी फॅमिली बाजूला, आणि बायांचं तुम्हाला तर माहिती कसं असतं, तर मग ते काही ठेवतच नाही मी बाहेर, होईल तेवढं. आता काय केलं, एक एक जर आवरायला घेतलं ना तर मग सगळं सोपं जातं बघा. तर वरती आता डबे पण येते बघा, हे एवढं आहे, हे काही नाही होऊन जातं. ते 1 ते 1.5 तासाचं काम आहे, आवरलं तर जर पटपट ना होऊन जातं.
तर वरती किराणा पण भरलेला, आता सगळं किराणा पण काढणं आहे त्याच्यातला. आणि मग ते वरचं झटकपटक करणं आहे. पुढची रूम तर झालीच आहे पूर्ण. खालचं हे पूर्ण झालेलं आहे, फक्त हे खालचं किचन आणि वरचं तेवढं बाकी. तर हे जे आहे ते हे घासूनच ठेवलेले मी, याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. याच्यात पाणी भरून ठेवलेलं आहे. कसं कधी पण लाईट जाते किंवा मोटरचा काही ना काही प्रॉब्लेम येतो. आमच्याकडे आता एक 2, 4, 5, 6 दिवसा पहिलेच मोटरचा प्रॉब्लेम झाला. 2 दिवस अक्षरशः घरात काहीच पाणी नव्हतं. म्हणजे जारचं विकत आणावं लागलं पाणी. कपडे वगैरे सगळे तसेच पडले होते. आणि पडदे पण मी जस्ट म्हणजे थोड्या वेळ पहिलेच धुवून टाकले, ते पण वरती टाकले. खाली वाळायची शक्यता कमी पावसामुळे. तर मग चला आता हे पण आवरायला घेते, म्हणजे कसं पटपट होईल आणि व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत पोहोचवायचाच आहे. तर चला, गणपती बाप्पाचं काय काय अरेंजमेंट आहे मला पण कमेंटमध्ये सांगा. आणि माझं पण बरंचसं डोक्यामध्ये आहे 2-3 नियोजन. बघू बजेटच्या नुसार आणि वेळेच्या नुसार मला सगळं जमतं, कारण की एवढं सगळं हँडल करणं आहे मला. तर सो व्हिडिओ प्लीज कंटिन्यू पहा. तर इथं डबे वगैरे काढले तर वरचे. असं वाटतं इतकं फास्ट मोशनमध्ये व्हिडिओ केलेला तितकं फास्ट मोशनमध्ये काम व्हायला पाहिजे. पण हा व्हिडिओ तुम्हाला दिसन एक 20 ते 25 मिनिटाचा, पण त्याच्यामध्ये अख्खा दिवस गेलेला आहे माझा. काय पूर्ण 12 ते 13 तास गेलेले. ते बघा अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला म्हणले, मला भांडे असे ठेवावं लागले आणि फॅन फुल करावा लागला. त्यानंतर मग आता थोडंसं बाहेर मी पण जाऊन आले. थोडं काम होतं माझं, ते करून यायचं होतं मला. भांडे मी पुढं आणले. त्यानंतर आता किरकोळ जसं की आवरायचं होते, त्याला ही फळी, त्यानंतर किचन, त्यानंतर देवाऱ्याचं थोडंसं होतं. देवाऱ्याचं तर सकाळी करेन मी, पण थोडंसं जाळंजुळं होतं तिथं, ते मला काढून घ्यायचं होतं. साईनी मला ठेवली चहा, तो उठला झोपीतनं. थोडी त्याला म्हटलं मला चहा बनवून दे, थोडंसं फ्रेश होईल. चहा कसं आहे ना, काम करायच्या वेळेस ज्यावेळेस बी घरातले आपण काम करू ना, त्यावेळेस काय करायचं, एकदम पोटभर जेवण करून घ्यायचं. कारण की ना तेवढीच एनर्जी आणि ताकद येते. आणि त्यानंतर आळस जास्त येत नाही. जास्त पण जेवायचं नाही की जेणेकरून आळस येणं आणि काम पडून राहील, असं पण नाही जेवायचं. थोडंफार जेवण लगेच कामाला लागून जायचं. त्यानंतर इथं थोडी माझे बाहेरचं काम होते, मी करून आले आणि ते साफ केलं. त्यानंतर साई मला छानपैकी चहा बनवून देणार आहे. इथं साईची माझी मजाक चालू होती. त्याला मी बोलत होते की साई, हे जे तू बोलतोय, मी हे माईक आपलं ऑन कॅमेरासुद्धा बोलू शकते. जसं की तो मला म्हणला, मम्मी माझ्या शाळेमध्ये तुला माझी बहीण म्हणून बोलता. मी 1-2 वेळेस गेले होते त्याच्यासोबत, तर त्याचे मित्र म्हणता का रे तुझी बहीण आहे का. तर आता वयाचं कॉम्बिनेशन असं असल्यामुळं ते पोरांना पटतही नाही. मोठ्या मुलाच्या तर मित्रांना पटत नाही तुझी आई म्हणून. ते म्हणतात तुझी ताई वगैरे आहे काय रे ही, असं होतं. चल ठीक आहे असो. पण आता इथं झालं आहे, जिथं तिथं मी लगेच वस्तू ठेवायचा प्रयत्न करते. कारण की जर पसारा जर झाला ना, तर मग नंतर ना मलाच कंटाळा येईल तो पसारा आवरायचा. काय आणि होतं पण ते, एखाद दिवस जर मी सगळं पसारा जर काढून बसले आणि सुधारत नाही, मग मला कुठं कसं लावायचं. त्यानंतर आता हे जवळपास आवरताच आलेलं आहे. पेपर मागवणार होते मी, वॉलपेपर, पण नाही मागवले. मी म्हटलं नको, लय खर्च होऊन जाईल तो. पहिले आता सणासुदीचा बराचसा असा खर्च होणार आहे. त्यानंतर आता इथं मी डबे आवरायला घेतले. जसं की मी म्हणले होते माझी पंचायत होणार आहे, सगळे खट्टी घेतलं. तर शेवटी मी सगळे खट्टीच काढून घासलं आणि सगळं सामान गोळा केलं. तसंच माझं इथं झालं. चहा तर पिली मस्तपैकी, साईसंग गप्पा तर मारल्या, पण सामान भरायचं तर अजिबातच सुधरत नव्हतं मला. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. आज आहे गुरुवार आणि सर्वांना स्वामीमय शुभेच्छा माझ्याकडनं. तर मॉर्निंगचा टाईम आहे, सकाळचा टाईम आहे. त्यानंतर माझं आता हा व्हिडिओचा मला एंड करायचा होता. जसं की तुम्ही पुढचा जो बघितला तो एंड करायचा होता. तेवढ्यात लाईट गेली. आता लाईटीची वाट नाही बघू शकणार मी, कारण की वेळ बराचसा झाला. मला ऑफिसला पण निघायचे. मुलं पण आपापल्या कामाच्या हिशोबाने गेले. लहान मुलगा शाळेत गेला, मोठा मुलगा कॉलेजला गेला. मी पण माझं ऑफिसला निघणार आहे. व्हिडिओ शूट करून म्हटलं छान, तर तेवढ्यात लाईट गेली. आता लाईटची वाट मी बघणार नाही. तर स्वामीच्या चरणी हीच प्रार्थना आहे की तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो. आणि जे जे तुमच्या मनामध्ये आहे, ते जे जे तुम्ही करणार आहेत, आजचे कार्य म्हणा, तुमच्या मनामध्ये जे पण आहे ते नक्कीच पूर्ण होईल. स्वामीच्या चरणी हीच प्रार्थना करते. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सपोर्ट करा. तुम्ही जर लाईक केलं ना तर छान वाटतं. असं वाटतं व्हिडिओ बनवायचा एक होता, काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणताना मला पण तो शब्द आता येत नाही. पण व्हिडिओ बनवायचा माझा एक मोटिव्ह होता, तो माझा पूर्ण झाला. तुम्ही एक जरी लाईक केला आणि कमेंट करून तर छोटीशी लाईट आली. चला बाबा, चांगलं झालं. 2 मिनिटं. शपथ कधी स्वामींलाच काळजी. तर आता मी तुम्हाला लाईट आलेलीच आहे, तर पूर्ण घर पण दाखवून देणार आहे आणि सगळं आवरलेलं आहे माझं. तर चला पूर्ण पहिले घर दाखवते. आणि प्लीज चॅनल सपोर्ट करायला विसरायचं नाही. सो चला. तर हे बघा, पुढचं घर सगळं आवरलेलं आहे, बघू शकता. आता छोटंसं घर असल्यामुळं पसारा लय असतं बरं का.
काय तर समजूनच घेताल तुम्ही. पडदे धुवून वगैरे काल लावून दिले. इथं तिथला पडदे वगैरे पण लावले गेले. त्यानंतर हे किचन बघू शकता, वरचे डब्बे बघू शकता. टोटल सगळं आवरलं गेलंच. देवपूजा झाली. सर्व गोडत्यांनी बोला श्री स्वामी समर्थ. सगळं आवरलं गेलेलं आहे. तर चला व्हिडिओला एंड करते. श्री स्वामी समर्थ. बाय. तुमची कुठपर्यंत तयारी झालेली आहे? साफसफाई झाली का नाही अजून घराची? गणपतीच्या डेकोरेशनचं काय विचार आहे? काय काय खरेदी करणार आहे, काय काय नाही, तर ते तर व्हिडिओमध्ये तुम्हाला हळूहळू सगळं दिसेलच. आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की तुमची काय काय तयारी. ह्यावेळेस गणपती बाप्पा तुम्ही कोणत्या उत्साहाने आणि कोणते डेकोरेशन नवीन करणार आहे. मी तर ह्यावेळेस चांगल्या उत्साहाने बसवणार आहे, कारण की माझी ना खूप दिवसाची इच्छा आहे की मी गणपती खूप चांगला बसव. पण दरवेळेस काही ना काही राहतंच. ते गणपती चांगला बसवायचा, गणपती बाप्पाला चांगलं डेकोरेट, पण तो चांगलं मला पटंतच बसवायला माझ्याकडनं जमतच नाही. पण ह्यावेळेस मी निर्णय घेतला, काही होऊन जाऊ, यावेळेस मी टापटूप गणपती बाप्पा बसवणार आहे. एकदम छान लगे. काय गावाकडे आमच्या महालक्ष्मी आहे, माझ्या आईने दिलेल्या आहे त्या. पण आता त्याचं झालं असं की मी तिथं नाही आहे. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहे तर ते बसवत नाही. त्यांनी विसर्जन करून दिलेल्या त्या महालक्ष्मी. ती पण एक मनामध्ये हाऊस आहे, पण सध्या नको त्या गोष्टी, कारण की एवढ्या गोष्टी झेपत नाही. एवढंच लय होऊन जातं. आणि शिवाय मुलांचे अजून लग्न पण बाकी. मुलांचे लग्न झाल्यावर बघू पुढच्या पुढं. आता ते त्यांचं राहील, त्यावेळेस त्यांचं बघतील ते. तर ठीक आहे.